हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनेल. मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज आमचा गावाकडचा शेवटचा दिवस होता. आज आम्ही पुण्याला जाण्यासाठी निघणार होतो. तर मला इकडे उठण्यासाठी खूप जास्त उशीर झालेला, कारण आदल्या दिवशी आम्ही देवाला गेलेलो आणि खूप हिंडलेलो. त्यामुळे असं अंग पूर्ण शरीर दुखत होतं. त्यामुळे खूप कंटाळा आलेला आणि सकाळी जाग पण उशीर आले. मग उठल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर इकडे आज म्हटलं सुवासनी घालायच्या होत्या, म्हणजेच ताटं भरायची होती. जोगवा वगैरे तुम्हाला माहीतच असेल, तर ती ताटं भरायची होती आणि सुवासनी पण घालायच्या होत्या. देवावणी आल्यानंतर घालायला लागते, त्यामुळं म्हटलं आज साडीच घालावी. आणि माझं साडीचं किती वाकडं आहे तुम्हाला तर माहीतच आहे. मला साडीच जमत नाही नेसायला. मला शिकायची आहे साडी नेसायला, पण सिल्कमधून तरी थोडीफार जमते, त्यामुळे मी सिल्कच नेसते. काठपदर तर अजिबात जमत नाही. मग इकडं घातली कशी तरी साडी, पण गबाळ्यागतच नेसते मी साडी. मला परफेक्ट साडी जमत नाही, जे की मी आता शिकणार आहे, कारण खूप लुकवरती फरक पडतो. गबाळ्यागत दिसते मी जर साडी नसेल व्यवस्थित टापटीप चापून चुपून म्हणतो ना आपण, त्या टाईप नसेल तर मग खूप गबाळ्यागत दिसते. माझी बहीण तर मला सारखी ओरडते, साडी चांगली पण तू नेसली तशी म्हणून गबाळ्यागत दिसते. साडी नेसली आणि त्यानंतर केस वगैरे विंचारले. पुण्याला असल्याने कसं केस वगैरे नंतर निवांतही केलं तरी चालतं, पण गावाला कसं स्वतःच आवरून मग रूममधून बाहेर निघायचं. त्यामुळे मग केस वगैरे विंचारली, गन पावडर वगैरे केला स्वतःचं. तोपर्यंत आईंनी बरंच काम केलेलं होतं. आई खूप लवकर उठतात, 5:30-6 वाजता त्या उठलेल्या होत्या आणि मला उठायला 7 वाजले. तर किचनमध्ये आले तर आईंनी बरंच काम करून ठेवलेलं होतं. माझं आवरेपर्यंत त्यांनी कणिक मळलेल, भजी वगैरे केलेले, पापड वगैरे तळून ठेवलेले होते. मग मी त्यानंतर आमटीसाठी मसाला भाजून घेतला. म्हटलं आईंना मी आमटी करते. आई करणार होत्या, पण मी बोलले मीच करते. तोपर्यंत इकडं आजींनी कणिक टेचत होत्या पाट्यावरती, कारण कणिक मुलायम होते ना. पोळ्यांना जितकी लुसलुशीत कणिक असेल तितक्या पोळ्या चांगल्या होतात. तर आजी बोलल्या, थांब मला अगोदर पदर घेऊ दे डोक्यावरती, मग व्हिडिओ काढ. म्हणून मग बघा आजी कशा आपल्या साध्या भोळ्या आहेत आमच्या. आजींना आज मी पहिल्यांदाच दाखवते बरं का व्हिडिओमध्ये. आजींना कधी दाखवलेलं नव्हतं. तर इकडं आजींनी तोपर्यंत कणिक टेचून दिली आणि तोपर्यंत आई बायांना सांगाय गेले की ताटं भरायचेत म्हणून या सुवासनी घालायचेत. मग तोपर्यंत इकडं मी बाहेर चुलीवरती आमटी घालण्याची तयारी चालू केली बघा. तर इकडं मसाला जो तुम्हाला मगाशी दाखवला, तो सगळा मसाला मी वाटलेला तळत होते ना. असं चांगलं तेल सुटून द्यायचं, तोपर्यंत हा मसाला तळायचा कधीही आमटीतला. त्यानंतर कढीपत्ता टाकला, कारण जेवढा मसाला तुम्ही तळचाल चांगला तेवढी आमटी चांगली लागते. त्यामुळे मसाला व्यवस्थित तळून घ्यायचा. त्यानंतर आईंनी मला हे हिरव्या मिरचीचं वाटण सेपरेट करायला लावलेलं. मी तरी एकत्रच सगळं करते, पण आईंनी मला कांदा, खोबरं आणि हिरव्या मिरचीचं वाटण सेपरेट करायला लावलेलं. त्याचं कारण मला पण माहीत नाही, पण करायला लावलेलं. त्यानंतर हे सगळा मसाला मी तळून घेतला आणि इकडे आजींनीच खडा मसाला वाटून दिलेला होता मला पाट्यावरती, लवंग वगैरे ते सौदा हे सगळं. मग ते पण टाकलं. आई म्हणलं त्याच्याशिवाय चव येत नाही, त्यामुळे ते टाकलं. थोडंसं आपलं हळद आणि घरकुल मसाला पण टाकला, आपला एव्हरेस्ट किंवा घरकुल. आणि खूप असं हे झालेलं, कारण धुराने ना डोकंच उठतं माझं तर. पण करते मी लहानपणी स्वयंपाक तर चुलीवरती शिकले, त्यामुळे मला एवढं असं काय वाटत नाही. पण धूर असं हे होतं, धूर तेव्हा नाही काय वाटत, पण नंतर मग डोकं दुखायला सुरुवात होते त्या धुराने. आणि पोळ्या खूप जास्त करायच्या होत्या. अर्धा किलोची डाळ आईंनी शिजवलेली होती. पण आईंचं काय झालं, आईंना प्रॉब्लेम येणार होता, म्हणजे आईंची महिना भरून गेलेला होता. त्यामुळे आई साईडला बसल्या, कारण आई बोलल्या की अचानक जर आली वगैरे तर सगळं देवाचं करायचं आपल्याला, त्यामुळे नको, शिवत होईल. त्यामुळं मग आई म्हटल्या तुम्हीच करा. म्हणून मग आम्हीच घेतलेला पुढाकार, मी आजींनी करायला. मग आई बाजूला बसलेली, पण आईंनी पण काम केलेलं होतं भरपूर. त्यांनी निम्मं करून ठेवलं आणि मग साईडला झालेल, कारण आली वगैरे तर नको बोलल्या शिवत व्हायला. मग आईंनी आमच्या शेजारच्याच 1-2 बायकांना बोलवलं माझ्यासोबत पोळ्या लाटू लागायला, कारण पुरण ना जास्त वेळ पाण्यात राहिलं, त्यामुळं ना ते पूर्णपणे पोळ्या फुटत होत्या. आणि मी एवढी पण काय ही पक्की सुगरण नाही आहे, म्हणजे पोळ्यांच्या बाबतीत जमतेत, पण पुरण हे सगळं व्यवस्थित पाहिजे तरच जमतेत. नाही तर मग असं पुरण वगैरे पातळ झालं ना, पाणी जास्त, तर मग पुरण वरती येतं. मग आईने आमच्या शेजारच्या 2 बायकांना बोलवलं माझ्यासोबत करू लागायला.
आणि आजी तर मदतीला होतेच, आजी पण चांगलं मदत करू लागत होत्या. बाकीचं सगळं आजींनी पटापटा केलं आणि मी स्वयंपाक केला. आणि हे पेजवणी म्हणजेच डाळीचं पाणी जे आपण डाळ शिजवल्यानंतर काढतो ते, तर इकडं मी आमटी घातलेली होती आणि हे सगळं मग खंगळून टाकायला लावलं आईंनी. काय नास नाही करायचं बोलल्या. आणि मग इकडं तोपर्यंत बायका आलेल्या होत्या ताटं भरण्यासाठी. तर मग इकडं देवाचं बघा मी आजींनीच केलं. त्यांना हळदी कुंकू लावणं, परत ताटं वगैरे भरणं, जोगवा त्यांना वाढणं. तर माझ्या माहेरी तर ही कधी मी केलेलं नव्हतं आणि बघितलं पण नव्हतं बरं का. इकडंच पहिल्यांदा ही अशी प्रथा बघितली, जोगवा वगैरे देणं किंवा ताटं भरणं. त्यामुळं मला त्या सांगत होत्या तसं मी करत होती, कारण मी तरी कधी हे केलेलं नव्हतं माहेरी आणि बघितलेलं पण नव्हतं. आमच्या इकडे असं ताटं वगैरे कधी कोण भरतच नाही आणि भरत असलं तरी मला माहीत नाही, कारण माझ्या घरी एवढं देवदेव कोण करत नाही. त्यामुळं मग त्या जसं सांगताल तसं करत होते. त्यांना अगोदर हळदी कुंकू लावलं, नंतर पाया वगैरे पडून त्यांना तेल किंवा पीठ धान्य हे असं सगळं द्यायला लागतं. काही धान्य, गहू म्हणा किंवा बाजरी म्हणा, अजून तेल पण देतात, अजून भरपूर काय काय देतात. जे घरात आपल्या शिदा असते ना ती सर्व म्हणा, डाळ म्हणा, गुळ म्हणा, हे सर्व त्यांच्या ताटामध्ये ठेवावं लागतं. तर इकडं ताटं भरली आणि त्यानंतर सुवासनी घातल्या, कारण मला पण आवरायचं होतं. 1 वाजलेली होती आणि आम्हाला निघायचं होतं पुण्याला जाण्यासाठी. माझी पण आवरावर करायची होती. धान्य वगैरे नेतो आम्ही, आणतो घरूनच, त्यामुळं मग भराभरी आणि बाकीचं पण थोडंफार सामान असतं ते भरायचं होतं सगळं. रोहित कपडे तर एवढे विस्कडून ठेवतो ना सगळे, एक ह्या घरात तर दुसऱ्या घरात, ते सगळं गोळा करायला लागतं एका जागेवरती. मग ते बॅगीतनी भरायचं. माझी पण आवरावर चाललेली. मग त्यांना सुवासनी घातल्या आणि त्यानंतर मग स्वतःचं आवरलं पटापटा आणि मग जाण्यासाठी निघालो बघा. तर फ्रेंड्स, आत्ताच सुवासनी वगैरे बसवले आणि आमचं पण आवरून झाले, कारण आत्ताच आम्हाला पुण्याला पण निघायचंय. हा ना लय वैताग आलाय सकाळपासून. धावपळ ह्या घरातून त्या घरात, त्या घरातून ह्या घरात चाललंय माझं. तर भरलंय सगळं, आता चेंज करायचंय आणि पुण्याला जाण्यासाठी चाललोय आता आम्ही, निघतोयच म्हणजे. तर फ्रेंड्स, मी माझं आवरलं, चेंज केलं आणि आता मी जायला निघण्यासाठी चाललोय, म्हणजे पुण्याला जाण्यासाठी निघालोय. आता आम्ही पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरतोय. म्हणजे आता आम्ही फलटणच्या अलीकडेच आहे, राजाळ्यामध्येच आहे, इथेच पेट्रोल भरतोय. म्हटलं आता थांबायलाच नको, कारण आमच्याकडे सामान पण आहे खूप, त्यामुळे. तर चाललोय आता आमच्या मार्गे. उद्या परत कामावरती जायचंय. हा ना, जीवाला सुखच नाही. नुसती धावपळ आल्यापासून पण धावपळ आणि अजून धावपळच आहे. आता जायला पण संध्याकाळ होईल. आत्ता 2 वाजलेत आम्हाला इथंच. अजून आम्हाला 1 जणाला भेटायचंय फलटणमध्ये, त्यानंतर जायचंय. उद्या परत कामावरती. आता संध्याकाळच तेवढी रेस्ट भेटेल. तर मी पुरणपोळी बांधून चालवले. म्हटलं आज संध्याकाळी नाही स्वयंपाक करायचा, फक्त राईस बनवेन. त्यानं उन्हाने ह्याने सगळा चेहरा काळवंडलाय. नुसतं हिंडतोय. काल तर अख्खा दिवस उन्हात, त्यातून सनस्क्रीन वगैरे यूज करत नाही मी, पण आता मी करणारे सनस्क्रीन चालू बाबा.